तत्वज्ञानाच्या उंच क्षितिजावरती सप्तरंगानं झळकणारा ज्ञानरूपी इंद्रधनु वैराग्य जगताच्या परमोच्च शिखरावरती अखंड विराजमान होऊन अवघ्या जगताला चैतन्यमय ज्ञानाचा चित्त प्रकाश देणारा चमचमता ध्रुवतारा म्हणजेच माझे श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांच्या शुद्ध आणि पवित्र अशा पंचम वेद रूपी गाथ्यातील उत्कृष्ट असा 4 चरणाचा सर्व भजन्यांच्या पाठातील, भजन्यांच्या तर आहेच पण बसलेल्यांच्या सुद्धा पाठातील आहे ना. होय म्हणा की ना नसलं तरी होय म्हणायचं असतं कीर्तन. सर्व भजन्यांच्या का पाठातील आहे, कारण हा अभंग काकडा या प्रकरणातील पहिल्याच ओळीमधील 6व्या क्रमांकाचा अभंग आहे बरं का. कितव्या क्रमांकाचा? 6व्या क्रमांकाचा. म्हणून ज्याचा हा अभंग पाठ आहे त्याला भजन्या म्हणायचं आणि ज्याचा पाठ नाही त्याला भोजन्या. कारण काकडा हा वारकऱ्याच्या जीवनातील अतूट प्रसंग आहे. काकडा प्रत्येक वारकऱ्याला पाठच पाहिजे. विठाला म्हणून सर्वांच्या परिचयाचा असणारा हा अभंग संतपर प्रकरणातील आहे आणि खऱ्या अर्थानं अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय या ठिकाणी या अभंगामधून या अभंगाचं विशेषत्व असं आहे की आपण पहा म्हणतो एकाच दगडात 2 पक्षी मारणे ही म्हण आहे आपल्या पाठीमागं बरं का. परंतु या अभंगामध्ये एकाच अभंगामध्ये 2 व्यक्तींचं महात्म्य माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी वाढवलं. या अभंगामध्ये संतत्वाचा गौरव करत असताना मातृत्वाचा दृष्टांत दिलेला आहे बरं का. वास्तविक पाहता मातृत्व हे संतत्वापेक्षा कितीतरी छोट आहे. संत जगामध्ये किती मोठे आहेत, किती मोठे आहेत हे शब्दात सुद्धा सांगणं वर्णनीय नाही बरं का. एवढे मोठे संत जगामध्ये किती मोठे आहेत याच्याकरता कालेच्या प्रकरणामध्ये एक अभंग आहे. विठाला 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 अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे न कळे कानो वाचे कोडे. आपल्याला पहिलं चरण महत्वाचं आहे बरं का. पहिलं चरण काय आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी. ऐका आता संतत्व किती मोठे आहे, संत किती मोठे ऐका. ज्या भगवान परमात्म्याच्या महाराज म्हणतात उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. ब्रह्मांड म्हणजे काय? आपल्या पृथ्वीसारखे 1 कोटी ग्रह ज्याच्यामध्ये असतात त्याला ब्रह्मांड म्हणतात. काय? आपल्या पृथ्वी एवढा 1 ग्रह असे 1 कोटी ग्रह ज्या ब्रह्मांडामध्ये असतात त्याला 1 ब्रह्मांड म्हणतात. असे 1 नाही, 10 नाही, 100 नाही, 1000 नाही, लाख नाही, 1 कोट्यावधी ग्रह, कोट्यावधी ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये म्हणजे ज्याच्या पोटामध्ये तो भगवान परमात्मा केवढा मोठा असेल. आणि असा असणारा भगवान परमात्मा हो महाराज म्हणतात 60 विला हरी एक अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये ज्याच्या पोटामध्ये त्याचं पोट केवढं मोठं असेल आणि ज्याचं पोट एवढं मोठं आहे तो भगवान परमात्मा केवढा मोठा असेल. आणि एवढा मोठा भगवान परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये त्यांचं हृदय केवढं असेल आणि हृदय जर एवढं मोठं असेल ते संत किती मोठे असतील महाराज, किती मोठे संत असतील. म्हणून संत हे जगामध्ये माणसं तर सोडाच पण महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही देवाहुनी बडी. संत हे देवापेक्षा मोठे आहेत. विठाला प्रत्येक गोष्ट संतांची मोठे विचार व्यापक आहे. संतांचा विचार व्यापक आहे. तो भक्ता राखे पायापाशी बरं का. एका भक्ताचा जर भक्त शरण आले तर एका भक्ताचा देव उद्धार करतो. परंतु संतांचं या ठिकाणी विचाराची व्यापकता किती आहे का. हे विश्वची माझे घर काय म्हणतात, अख्खं जगच माझं घर आहे माऊली म्हणतात. काय अंतकरण असेल महाराज, काय पवित्र अंतकरण असेल त्या संतांचं. म्हणून एवढे मोठे संतत्व संत असताना सुद्धा त्या संतांच्या पंक्तीमध्ये मातृत्वाला म्हणजे आमच्या आईला बसवलं.
माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. का? याचं कारणच तसं आहे. आणि हेच कारण आजच्या अभंगात महाराज सांगतात, लेकुराचे हित. काय कारण आहे? ही आई आपल्या लेकुराचं, जगामध्ये एकच व्यक्ती अशी आहे की आपल्या लेकराचं हित चिंतते. तिला आई असं म्हणतात, तिला माऊली असं म्हणतात. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. आणि असं जसं माऊली आपल्यावरती प्रेम करते, आपली आई आपल्यावरती प्रेम करते ना, तसंच संत या जीवावरती प्रेम करतात. आईशी कळवळ्याची जाती. परंतु प्रेम करत असताना प्रेमाचे दोन प्रकार आहेत बरं का. एक आहे कामनेतलं प्रेम आणि दुसरं आहे भावनेतलं प्रेम. ऐका, माणसं एकमेकांवरती प्रेम करतात, परंतु त्या प्रेमामध्ये दोन प्रकार आहेत. कामनेतलं प्रेम म्हणजे त्या कामनेतल्या प्रेमाच्या मुळाशी काम असतोय, स्वार्थ असतोय, लोभ असतोय, लोभ असतोय, म्हणून माणसं प्रेम करतात. आणि दुसरं आहे भावनेतलं प्रेम. त्या भावनेतल्या प्रेमाच्या मुळाशी भाव असतो, लक्षात ठेवा. म्हणून हे दोन प्रकारचं प्रेम असतं. परंतु इतर संत या जीवावरती प्रेम करत असताना कामनेतलं प्रेम करत नाही, भावनेतलं प्रेम करतात. म्हणून आईशी कळवळ्याची जाती, करेला भाविन प्रीती. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ लाभ मनामध्ये न धरता संत आपल्यावरती प्रेम करतात. आणि म्हणून करता महाराजांनी या मातृत्वाला तिथपर्यंत संतांच्या तुलनेमध्ये का ठेवलं? तर पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साही. जशी आपली आई 9 महिने आणि 9 दिवस लेकराला, आपल्या असणाऱ्या लेकराचं ओझ, सर्वस्वाचं ओझ वागवते, तसं संत एकदा संतांना आपण शरण गेलो तर संत आपल्या सर्वस्वाचं ओझ वागवतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे असणारं माझं षडविकारांचं ओझ, माझ्या अज्ञानपणाचं ओझ काय करा. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. कारण आईशी कळवळ्याची जाती, करेला भावेन प्रीती. विठ्ठला अभंगाच्या विसुर चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, अखिल कुल ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आणि श्री संत बाळूमामांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं. ऐका महाराज, मामा कुणाला म्हणतात? मामा आईच्या भावाला मामा म्हणतात. आणि मग लग्नामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या पाठीमागे कोण उभं राहतं? मामा. है का नाही? मामा लग्नामध्ये आपल्या पाठीमागे उभे राहतात. अजून पाठीमागे उभे राहतात मामा. का? लग्नामध्ये जर एखादं विघ्न आलं तर त्या असणाऱ्या नवरदेवाचं किंवा नवरीचं मामानं संरक्षण करायचं असतं बरं का. म्हणून पाठीमागे मामा उभे असतात. कशा करता? त्या उभे राहिलेल्या वधूवरांचं रक्षण करण्याकरता, म्हणजे वधूवरांच्या देहाचं रक्षण करण्याकरता पाठीमागे मामा उभे असतात. हे झाले व्यवहारातले मामा. व्यवहारातले मामा हे देहाचं रक्षण करतात. ऐका, व्यवहारातले मामा हे देहाचं रक्षण करतात, परंतु आमचे संत बाळू मामा आपल्या जीवाचं रक्षण करतात. विठाला म्हणून अशा पवित्र अंतकरण असणाऱ्या आमच्या बाळू मामांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेलं, अतिशय परमार्थ प्रेमी असणारं हे रावणगाव. पाठीमागं कुठं आम्ही गेलो कीर्तनाला आणि ह्या गावाचं नाव जर सांगितलं तर माणसं आश्चर्य करतात बरं का. रावणगाव, रावणाचं गाव. परंतु मी अभिमानानं सांगत असतो, गावाला नाव जरी रावणगाव असलं तरी इथं भजन मात्र रामाचं होतंय. विठाला त्या लंकेमध्ये अनेक घरे होती, अनेक माणसं होती, अनेक राक्षस होती. त्या लंकेमध्ये रामाचं नाव घ्यायला परवानगी नव्हती महाराज. परंतु एकच पट्ट्या असा होता, ते पण स्वतःचा भाऊ, रावणाचा भाऊ. कोण? विभीषण. त्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन होतं. तुळशी वृंदावन एका राक्षसाच्या दारासमोर तुळशी वृंदावन. आणि त्या
राक्षसाच्या घरी, रावणाच्या भावाच्या घरी स्वतः नामदेवरायांनी कीर्तन केलं. महाराज काय ताकद असे, काय ताकद असे पहा. म्हणून या गावामध्ये नाव जरी गावाला रावणाचं असलं तर माणसं मात्र रामासारखी आहेत आणि रामाचं भजन या ठिकाणी होत आहे. म्हणून करता आमच्या कुठं कर्नाटक आहे, कुठं अक्कोळ गाव आहे, कुठं आदमापूर आहे आणि कुठं रावण गाव आहे. कशा करता मामा इथं आले तर माणसं इथली रामासारखी आहेत आणि इथं रामाचं भजन होतं म्हणून. विठाला विठाला संतांची व्यापकता एवढी आहे. कशा करता नक्कीच या गावाचं पाठीमागच्या जन्मामध्ये, या जन्मामध्ये कुणीतरी एक महात्मा होऊन गेलेला आहे की त्याच्याकरता बाळूमामा इथं आलेले आहेत बरं का. संत त्या आपल्या केलेल्या उपकारांचं सेवेचं ओझं उतरवण्याकरता नक्कीच येत असतात. संत असे कुठेही जायला तयार नाहीत. जिथं पवित्र जागा आहे, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देईन की अशा असणाऱ्या बाळूमामांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त गेले 7 दिवस चालू असणारा अखंड नाम यज्ञ, दान यज्ञ आणि ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामधला आजचा 7वा दिवस बरं का. आणि आज अतिशय पवित्र तिथी आहे बरं का. कसा योग आलेला आहे, असा योग आलेला आहे यंदाच्या वर्षी की गेली जी शुद्ध एकादशी होती श्रावण शुद्ध, ती सोमवारची होती. सोमवारची अशी श्रावण शुद्ध सोमवारी येण्याकरता एकादशी 72 वर्षानंतर योग येतो बरं का. किती वर्षानंतर? 72 वर्षानंतर तो योग या वर्षी आला. आणि आज जी तिथी आहे श्रावण वद्य चतुर्थी, किती पवित्र तिथी आहे. श्रावण वद्य चतुर्थी आणि आजच्या दिवशी आमचे श्री संत बाळूमामा आपला देह ठेवून मोक्षाला प्राप्त झाले. विठाला विठाला. आज वार सोमवार आहे आणि सर्वात महत्वाचं आहे 15 ऑगस्ट आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. त्याहूनही महत्वाचं आहे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे परंतु 75वा अमृत महोत्सव आहे. काय आपलं भाग्य आहे की ज्यानं भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पाहिला. आज आपण स्वतंत्र झालो त्याला किती वर्ष झाली? 75 वर्ष झाली. परंतु खरंच स्वातंत्र्य आहे का आपण? ऐका, खरंच स्वातंत्र्य आपल्याला ऐका. या देशामध्ये जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ऐका, पूर्वीच्या काळी इंग्रज यायच्या अगोदर आपण जसं बाजारामध्ये माळव विकायला बसतो ना तसं सोनं विकायला बसायचे महाराज. सोनं, हिरे, माणिक, मोती, एवढा मोठा श्रीमंत माझा भारत देश होता. परंतु काय नजर लागली, कशा करता? आणि त्याच काळामध्ये एवढा भारत देश मोठा जगामध्ये कशामुळे हे शोधण्याकरता इंग्लंड देशाहून टीव्ही मेकॅले नावाचा एक इंग्रज आला बरं का. ऐका, आणि इंग्रज आल्यानंतर त्यांनी सर्वे केला. सर्वे हा जगाच्या इतिहासामध्ये भारत देश एवढा मोठा कसा काय? आणि त्यावेळेस सर्वे केल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की या असणाऱ्या भारत देशामधलं एकही कुटुंब विभक्त नाही. पहिला मुद्दा बरं का, त्या काळचं सांगतोय. भारत देशामधलं इंग्रज यायच्या अगोदर सर्व एकत्र कुटुंब पद्धती होती. भाऊ एकत्र राहायचे. एकाही भावाचं भांडण नाही, त्यानं सर्वे केला. एकाही सासू सुनेचं भांडण नाही, त्यानं सर्वे केला. एकही भारतातला तरुण व्यसनी नाही, त्याने सर्वे केला. कुठल्याही प्रकारचा वाद विवाद, मत मत्सर, मोह या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त हा देश होता. म्हणून 1 नंबरला त्या काळी भारत देश होता. म्हणून ती सर्व किल्ली त्यांनी शोधली आणि सर्व सर्वे करून इंग्लंडला गेला आणि पुन्हा आणि मग हळूहळू या भारतातला तरुण या देशाचा मुख्य आहे आणि त्याला व्यसनाच्या हारी पाडण्याकरता कलकत्त्यामध्ये 1800 साली 1800 मध्ये पहिला दारूचा कारखाना चालू केला
आणि दारूचा कारखाना जसा चालू केला तसा हळूहळू एक तरुण त्या व्यसनाच्या अधीन गेला. हा देश भ्रष्टाचारानं पोखरला आणि इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये गेला. विठ्ठल म्हणून आज आपण पाठीमागं पाहिलं 2-3 महिन्याच्या पूर्वी रशिया आणि युक्रेनचं युद्ध लागलं होतं, युक्रेन देशाचं आणि रशियाचं. जर आपल्या देशावरती आपलं प्रेम नसेल तर काय होतं ऐका. त्या युक्रेन देश एवढा श्रीमंत होता, 1,000 कोटी रुपयांचे फ्लॅट असणारी माणसं वडापावला महाग झाली होती. वडापावला लक्षात ठेवा. कशामुळं की त्या देशावरती माणसांचं प्रेम राहिलं नव्हतं महाराज. भ्रष्टाचार माजला होता. त्या देशातला तरुण सुरक्षित नव्हता म्हणून हे घडलं. म्हणून आपण आज इथं बसून कीर्तन ऐकतोय. आपलं भाग्य आहे. आपलं रक्षण करण्याकरता आपल्या भारत देशाचे जवान त्या सीमेवरती रक्ताचा अभिषेक करतात आणि त्यांच्याकरता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्या देशाचं रक्षण करणाऱ्या माझ्या भारतीय जवानांचं आज आपण अभिनंदन केलं पाहिजे. प्राणाचं बलिदान देऊन आज 75 वर्षे त्यांनी आपल्याला सांभाळलं. म्हणून खऱ्या अर्थानं अशा कीर्तनामध्ये ज्या देशाकरता एखादा वीर जवान बलिदान गेलेला असेल त्याच्या मायबापांना इथं बोलवून त्याचा सत्कार केला पाहिजे महाराज. जे मेजर, जे सैनिक देशाच्या सीमेवरती रक्षण करतात ना, त्यांच्या आई वडिलांना इथं बोलवून त्यांचा बाळूमामाचा प्रसाद त्यांना दिला पाहिजे. आहेत का कोण गर्दीमध्ये? एखाद्या जवानाचे आई वडील आहेत का? भाऊ असेल, बहीण असेल, कुणी असू द्या, त्यांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. विठ्ठला म्हणून आजचा योग सुयोग आहे आणि खऱ्या अर्थानं आज सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे तो तुकोबरायांचा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून करता हा दान यज्ञ बाळूमामांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दान यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, द्रव्यदान आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचं दान माणसांना घडावं म्हणून खऱ्या अर्थानं ऐका. बाळूमामा कशा करता इथे आले? प्रसिद्धी करता आले? कशा करता? काय ताकद आहे बाळूमामांची ऐका. बाळूमामा यायच्या अगोदर आपण जी बकरी म्हणतो त्याला मेंढर म्हणायची. मेंढर आपल्या भागाकडे मेंढर म्हणतात, आहे का नाही? मग मेंढर कुणाला म्हणतात? जर आपण एखाद्याला बोललो माणसं सहज म्हणतात काय रे मेंढरासारखा वागतो. मेंढरू म्हणजे बुद्धी नसलेला प्राणी. ऐका बाळूमामांची ताकद ऐका. बुद्धी नसलेला हा मेंढरू जो प्राणी आहे अशा मेंढरांना सुद्धा देव बनवण्याची ताकद माझ्या बाळूमामामध्ये. अशा बुद्धी नसलेल्या मेंढरांना, बकऱ्यांना, आणि त्या बकऱ्यांच्या पायाचं आपण दर्शन घेतोय. कुणाची ताकद आहे? म्हणून ऐका. एका मेंढरांना जर देव बनवण्याची ताकद माझ्या बाळूमामामध्ये असेल तर आपण तर माणसं आहेत, आपल्याला का देव बनवणार नाही? विठ्ठला. परंतु त्याच्याकरता सेवाच केली पाहिजे. इथं आल्यानंतर 2 तास कीर्तन ऐकणं ही बाळूमामांची सेवा आहे. टाळ वाजवणं ही बाळूमामांची सेवा आहे. पखवाज वाजवणं ही बाळूमामांची सेवा आहे. इथली सतरंजी उचलणं ही बाळूमामांची सेवा आहे. इथल्या दुसऱ्याच्या चपला घेऊन जाणं ही नाही बरं का सेवा. म्हणून इथलं काहीतरी पुण्य आपल्या घरी घेऊन गेलं पाहिजे. हो, परवा असंच कीर्तनामध्ये बोललो, काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे. एक जणांनी माझ्या चपलाच घेऊन गेलं ते. म्हणलं महाराजांचा प्रसाद आहे. कसं काय? म्हणून सिद्ध आणि ही सेवा घडण्याकरता इथं कुठलंही काम करा ती बाळूमामांची सेवा आहे. आणि ही सेवा देण्याकरता बाळूमामा इथं आले म्हणून आपलं सर्वांचं भाग्य आहे. का भाग्य सांगतो ऐका. का भाग्य? गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये किडे आणि मुंगी सारखं माणसं गेली. हो, मोठमोठी माणसं गेली. मोठमोठी. किती मोठी सांगू का? ज्या दवाखान्यात ते ऍडमिट होते त्या दवाखान्यामध्ये दवाखान्यासकट, डॉक्टर सकट दवाखाना विकत घेण्याची ज्यांची ताकद होती अशी माणसं पैशाच्या बंडलवरती झोपून जीव सोडला महाराज. नाही वाचले. का? आपलं केवढं मोठं भाग्य आहे, केवढी मोठी कृपा आहे आपल्या बाळूमामांची की त्या असणाऱ्या महाभयंकर साथी रोगाच्या साथीमधून वाचवून आलो येथवरी. उरले ते हरी
तुम्हा समर्पण. या मोठ्या असणाऱ्या या रोगाच्या खाईमध्ये आपण वाचन या ठिकाणी बाळू मामांच्या समोर कीर्तन ऐकतोय. हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल आणि संत संत खऱ्या अर्थानं आपले कोण आहेत? कोण आहेत संत आपले? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. संत हे आपल्यावरती माय सारखं प्रेम करतात बर का. संत हे आपली आई आहे, लक्षात ठेवा. आणि मग संत रूपी आईकडे गेल्यानंतर ज्ञान रूपी पाहणा पिण्याकरता आपण लेकरू झालं पाहिजे. लेकरू बर का, बर का. संतांकडे गेल्यानंतर जर आपण लेकरू होऊन गेलो तर ते आपल्याला ज्ञानाचा मोक्षाचा मायेचा पाना पाजत असतात. म्हणून बाळूमामा हे आपली माय आहे आणि आपण त्यांची लेकरं आहोत. विठ्ठल सर्व इथं मीपणा जागेवरती सोडला पाहिजे. मी किती मोठा आहे, मी किती मोठा कीर्तनकार आहे, मी किती मोठा पकवाज आहे, मी किती मोठा गायक आहे, मी किती मोठा दुकानदार आहे, मी किती मोठा बागायतदार आहे, याला इथं किंमत नाही, अजिबात किंमत नाही. कारण सर्व हे नाशिवंत आहे. त्या भगवान परमात्म्याने हे आपल्याला सांभाळण्याकरता दिलेले आहे आणि त्याचा अभिमान आपण धरतो. म्हणून हा अभिमान जागेवरती सोडून जर खऱ्या अर्थानं बाळूमामांना आपण शरण गेलो तर नक्कीच आपल्या जीवासकट ते उद्धार करतील. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. विठ्ठला सेवादान देणारा प्रत्येक जण भाग्यवान आहे. या आणि जो या असणाऱ्या ज्ञान यज्ञामध्ये पहिला सर्वात महत्वाचं आहे अन्नदान. लक्षात ठेवा, अन्नदान. अन्नदान किती श्रेष्ठ आहे. महाराज सांगतात बघा, वारकऱ्याच्या पंक्तीमध्ये बाळूमामांच्या या समागमामध्ये येथे एक शीत दिदलिया अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. किती? एक भाताचं शीत जरी दान केलं तरी 1 कोटी कुळांचा उद्धार होतोय. महाराज काय ताकद आहे, काय ताकद आहे अन्नदानाची. इथं आलेला प्रत्येक वारकऱ्याची ताकद आहे का? वारकरी कुणाला म्हणतात? कुणाला वारकरी म्हणतात? दिंडीमध्ये बिस्किट गोळा करणाराला कुणाला वारकरी म्हणतात महाराज? अवघड परिस्थिती आहे. आता रावणगावची बरीच असतात बरं का दिंडीमध्ये. आमच्या रामभाऊ महाराजांच्या, आमचे बाळासाहेब असतात, या ठिकाणी सर्वच माणसं असतात. परंतु वारकरी म्हणतात कुणाला ऐका. आणि वारकरीला अन्नदान, वारकरीची ताकद काय आहे? नाथ बाबा एक प्रमाण सांगतात. सहस्रे गावंडे ब्राह्मण दिदलिया भोजन त्या कितुकेचे सुकृत जोडे. ऐका, सहस्र गावंडे ब्राह्मण म्हणजे 1000 आपण गावठी ब्राह्मण म्हणजे प्रपंच करणारे गावठी ब्राह्मण 1000 ज्यावेळेस आपण जेवायला घालू त्यावेळेस पुण्यक्षेत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य आपल्याला मिळतंय. किती? पुण्यक्षेत्रीचा म्हणजे पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये, काशी मथुरेमध्ये राहून वेद पठण करणारा असा ब्राह्मण. कधी? 1000 जर ब्राह्मण आपण जेवायला घातले गावठी ब्राह्मण तर पुण्यक्षेत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य आहे. पुण्यक्षेत्रीचे 1000 ब्राह्मण जेवायला घातल्यानंतर एक वेद पाठक जेवल्याचं पुण्य आहे. 1000 वेद पाठक ज्यावेळेस आपण जेवायला घालू त्यावेळेस एक पंडित जेवल्याचं पुण्य आहे. 1000 ज्यावेळेस पंडित आपण जेवायला घालू त्यावेळेस एक परमहंस जेवल्याचं पुण्य आहे. 1000 परमहंस आपण जेवायला घालू त्यावेळेस एक संन्यासी जेवल्याचं पुण्य आहे. संन्यासी कुणाला म्हणतात? संन्यासी. काकेमध्ये झोळे अडकून, नुसती झोळे अडकून दारोदार फिरतो याला संन्यासी म्हणत नाही. संन्यासी, खरा संन्यासी कुणाला म्हणतात? ऐका, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळलेलं पान त्या संन्याशाच्या मुठीमध्ये द्यायचं आणि 1 सेकंद मुठ झाकल्यानंतर पुन्हा तो उघडतो. जो खरा संन्यासी, पान पहिलं हिरवगार होतं तसं होतं. एवढी ताकद संन्यासीची असेल, पहिल्यासारखं पान होतं. लक्षात ठेवा, हिरवगार. ती ताकद संन्यासीची. असे 1000 संन्यासी जेवायला घातल्यानंतर एक ब्रह्मचारी जेवल्याचं पुण्य. 1000 ब्रह्मचारी ज्यावेळेस आपण जेवायला घालू त्यावेळेस एक ब्रह्मवेत्ता जेवल्याचं पुण्य. ब्रह्मवेत्ता म्हणजे काय? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणजे
1000 ब्रह्मवेत्ते जेवायला घातल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश जेवल्याचं पुण्य आहे. आणि असे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे 1 कोटी देव जरी जेवायला घातले तरी एका वारकऱ्याची बरोबरी होत नाही. विठाला ही ताकद वारकऱ्याची. 1 वारकरी जरी जेव घातला या ठिकाणी बाळमामाच्या ठिकाणी तरी ऐका तरी ब्रह्मा विष्णू महेश जेवल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत आहे. काय ताकद आहे अन्नदानाची. इथं अन्नदान करा, स्वच्छ अंतकरणानं निर्मळ अंतकरणानं वस्त्रदान करा, द्रव्यदान करा. कारण भगवान परमात्म्याच्या धर्म कार्यामध्ये केलेलं दान, जसं आपण आपल्याकडे जास्त एखाद्या वेळेस पैसे आले तर आपण काय करतो, सरकारी बँकेमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवतो. काय करतो, सरकारी बँकेमध्ये मुदत ठेव म्हणून जसं ठेवतो तसं धर्माच्या ठिकाणी बाळूमामाच्या ठिकाणी केलेलं कुठलंही दान हे मुदत ठेव आहे. मुदत ठेव बर का. आणि ती मुदत ठेव म्हणजे आपल्याला परत पुढच्या जन्मी व्याजासकट मिळते. व्याजासकट कशी, व्याजासकट. तिथं काय बुडणारी पतसंस्था नाही किंवा पळून जाणारी बँक नाही. व्याजासकट. आपण म्हणतो पहा महाराज आज मी भिगवणला जात असताना माझ्या एक स्कॉर्पिओ एवढी जवळून गेली की मी मरता मरता वाचलो. याचा अर्थ काय, मरता मरता वाचलो याचा अर्थ आपलंच कुठेतरी पाठीमागचं हे पुण्य होतं. म्हणून या ठिकाणी आपण वाचत असतो. लक्षात ठेवा, भगवान परमात्मा कोणाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. आपापलं कर्म जे आहे ना, कर्माचा जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत या जगतामध्ये आपण टिकू शकतो. एकदा कर्माचा एकदा का बॅलन्स संपला मग महाराज म्हणतात तिथं तुम्हाला कुणीच वाचू शकत नाही. ज्याचं सरलंय ऐका, ज्याचं सरलंय त्याला कुणीच वाचू शकत नाही आणि ज्याचं उरलंय त्याला कोणीच मारू शकत नाही. विठ्ठल कोरोनाच्या काळामध्ये 25 वर्षाची तरणी बांड मुलं ती पॉझिटिव्ह आली आणि दवाखान्यात गेल्यानंतर त्यांचं प्रेत घरी आलं. अशी कितीतरी तरुण माणसं गेली. परंतु ऐका, ज्याचं सरलंय त्याला कोणी मारू शकत नाही. 110 वर्षाची म्हातारी माणसं कोरोनाने पॉझिटिव्ह आल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट झाली आणि नीट होऊन चालत घरी आली. ही ताकद कुणाची आहे, आपलंच पाठीमागच्या जन्माचं कर्म आहे. विठ्ठल म्हणून कर्म करत असताना या ठिकाणी असं कर्म करा, करणे ते हेची करा, नरका अघोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. ज्या कर्मामध्ये भगवान परमात्मा आहे ते कर्म आपण केलं पाहिजे. विठ्ठल प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. ऐका, फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. गटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे, गुणामुखी पडते लोणी गुणामुखी अंगात तू वेळा प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाचं दैव वेगळे आणि असणार दैव प्रारब्ध कशाने निर्माण होतं, आपल्याच कर्मानं. परंतु माणसं अज्ञानी आहेत. लक्षात ठेवा, आपण झोपेमध्ये आपल्याला आपलं हित माहिती नाही. माणसाला वाटतंय आपण वाईट कर्म करतोय ना, आपल्याला कुणीही पाहत नाही. परंतु लक्षात ठेवा एका खांद्यावरती चित्र असतंय आणि दुसऱ्या खांद्यावरती गुप्त असतो. गुप्त, त्याला चित्रगुप्त असं म्हणतात. प्रत्येक माणसाच्या खांद्यावरती तो चित्रगुप्त आहे. तुम्ही कुठलंही कर्म करा, अंधारात करा किंवा उजेडात करा, किती मध्ये पाकिटातून पैसे घ्या, तो टिपून ठेवतोय भगवान परमात्मा. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला वाटतंय जसं मांजर असतंय, मांजर पिते दूध डोळे झाकून जात मांजराची, मनी चोरट्याच्या गाडी भीती साधण्याची, सरावया हाता नाही कंपका सुटावा
कुणी पाहत नाही, परंतु काळ रूपी जसा दपाटा त्याच्या पाठीवरती पडतो ना त्यावेळेस ते जाग होतं. तसं एकदा का तो आपल्याकडे यम दिसायला लागला की प्रत्येकाला यम दिसायला लागला की मग आठवतंय आपलं चुकलं बरं का. परंतु त्यावेळेस कळो येईल अंत तिथं कुणी आपल्याला सोडवण्याकरता येत नाही महाराज. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाला मरण आहे, प्रत्येक माणसाला मरावं लागणार आहे, यात दुमत नाही. परंतु मरत असताना महाराज म्हणतात मरण माझे मरून गेले मज केले अमर. जरी मरावं लागलं तरी माणसाला मरणाची भीती घालवावी लागते. मरणाची भीती गेल्यानंतरच मरण वेगळं आहे आणि असं मरण वेगळं आहे. भीती गेल्यानंतर आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. काय भीती आम्हाला, बाळूमामा आमच्या पाठीशी आहेत अशी श्रद्धाच्या वेळेस आपण ठेवू ना त्यावेळेस मरणाची भीती निघून जाईल महाराज. म्हणून किती जरी जणांची महाराजांनी आमच्या बाळूमामाने सद्गुरू बाळूमामांनी जीवनातली मरणाची भीती घालवली आणि कितीतरी शिष्य तयार केले, म्हणून आज हा सोहळा आपण उपभोगतोय. विठ्ठल म्हणून अशा असणाऱ्या या दुःखरूपी संसारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय माझे आले आणि दुःखरूपी संसार त्यांच्या पाठीमागे लागला. कारण संसाराचा मूळ स्वभाव आहे दुःख देणं. जसं विंचवाचा मूळ स्वभाव काय, डंख मारणं. समजा विंचव इथं माझ्या शेजारी आला इथं घोंगडीवरती आणि त्या विंचवने विचार केला महाराज ह्यांना नको चावायला म्हणून पकवाच्याकडे गेला, असं होतंय का? नाही. विंचवाचा जो स्वभाव आहे तो प्रत्येकाच्या, तो कुणी असो त्याला डंखच मारणार. लक्षात ठेवा. तसं संसाराचा स्वभाव दुःख देणं आहे. मग त्या संसारामध्ये संत असो किंवा देव असो तो संसार त्याला सोडत नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबा संसारामध्ये आले आणि संसाराचा विचार केला. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. कुठल्याही प्रकारचं सुख या संसारामध्ये नाही आणि या संसारामध्ये राहून माझं हित या संसारामधली कुठलीही गोष्ट करू शकणार नाही. कारण दोन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे घा देवासी. विठ्ठला आणि म्हणून करता जगद्गुरु तुकोबांनी ओळखलं की माझं हित या संसारामध्ये कोणी करू शकत नाही. जर माझं हित करणारे कोण असतील तर ते संत असतील. माझ्या आईप्रमाणे या अभंगाचं पहिलं चरण. ऐका, आपलं हित आपल्याला कळत नाही. समाजामध्ये 4 वर्ग आहेत. समाजामध्ये असे 4 वर्ग आहेत. ते जागेही नसतात आणि त्यांना हितही कळत नाही. एक वर्ग असा आहे हितही कळत नाही आणि ते जागेही नसतात. नेहमी अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलेले असतात. हितही कळत नाही आणि ते जागेही नसतात. दुसरा वर्ग असा आहे हित कळतं परंतु जागे नसतात. तिसरा वर्ग असा आहे जागे असतात परंतु हित कळत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे हितही कळतं आणि जागेही असतात. लक्षात राहिलं ना? आलं ना लक्षात? जाऊ का घरी मग? पहिला वर्ग असा आहे जागेही नसतात आणि हितही त्यांना कळत नाही.
हो, आपल्याला काय हित कळतं का महाराज? हो, कळतं का हित? आपण आपल्याकडे एक म्हण आहे पहा, ईडीला सासरी सारखंच आणि माहेरी सारखंच. येड्या माणसाला काय कसंही असं त्याला हित कळतं का? येड्यांचा विषयच वेगळा असतो महाराज. येड्या माणसाच्या कुणीच नादी लागत नाही. एक येडं रस्त्याने निघालं आणि रस्त्याने निघाल्यानंतर समोरून एक मुलगा येत होता आणि त्या मुलाने विचारलं, कुठं निघाला रामभाऊ? रामभाऊ नाव होते त्याचं. कुठं निघाला? कुठं नाही म्हणला. काय आहे त्या म्हणला? त्याच्याबरोबर एक पिशवी होती. पिशवी, त्या पिशवीत काय आहे म्हणला. त्या येड्याने सांगितलं, हे बघ, तू जर मला ह्या पिशवीमध्ये काय आहे हे जर सांगितलं तर ह्यातले सगळे आंबे तुला देतो. आलं का नाही लक्षात? काय म्हणला? ह्या पिशवीत काय आहे हे जर तू मला सांगितलं तर ह्यातले सगळे आंबे तुला, आणि किती आहेत हे जर सांगितलं तर 20च्या 20 तुला. हाय का नाही पंचायत? ह्याला म्हणायचं येड विठ्ठल. माणसाला हित कळत नाही. हित कळण्याकरता कोणतं कर्म करावं आणि कोणतं करू नये याच्या शास्त्राने विषय सांगितलेला आहे की 2 प्रकारचे कर्म आहेत. पहिलं कर्म विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म, असे 2 प्रकारचं कर्म भाग सांगितला. विहित कर्मामध्ये नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म असे 4 प्रकार आहेत. नित्य कर्मामध्ये दररोज सकाळी उठल्याबरोबर नित्य कर्म काय कर्म आहे? सकाळी उठल्याबरोबर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण मुखानं घ्यावं. झोपेतून उठल्याबरोबर उठून बसावं. कराग्रे वसते लक्ष्मी कर्मध्ये सरस्वती करमुले तो गोविंद हा प्रभाते कर दर्शनम. ऐका, ज्या हाताने आपल्याला कर्म करायचंय त्या हाताचं अगोदर दर्शन घ्यायचं, आणि ज्या कर्मभूमीवरती आपण पाऊल ठेवणार आहोत तिला समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श क्षमस्वमी. त्या पृथ्वी मातेचं दुसऱ्या क्षणी दर्शन घ्यायचंय बरं का. आणि सकाळी उठल्याबरोबर देवाची पूजा, तुळशीला तांब्यावर पाणी, हे आपलं नित्य कर्मातला भाग आहे. आणि तुळशीला पुरुष मंडळीचं जाऊ द्या, परंतु सांगतो ज्या घरामध्ये हिंदू धर्मातलं घर आहे त्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक स्त्रीनं सकाळी उठल्याबरोबर तांब्यावर तुळशीला पाणी आणि गायीचं दर्शन आणि देवाच्या पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नसतंय. विठ्ठल विठ्ठल. हे नित्य कर्म तुम्ही करा. हो, हे नित्य कर्म सोडतात आमच्या महिला मंडळ. जा ह्या देवऋषाकडं, कर मंगळवार, कर बुधवार, कर आमक, कर तमक ह्या भानगडीत पडतात आणि फराळवारी व गडबडवतात. नाही ते उपास करतात. 16 सोमवार नवऱ्या करता व्रत महिला मंडळ करतात. 16 सोमवार चांगला नवरा, चांगला पती मिळण्याकरता. आणि 16 सोमवार केल्यानंतर 16व्या सोमवाराला पती जर कुठं निघाला थोबाड घेऊन, जर अशी आपण पतीची सेवा केली तर ते प्राप्त होणार आहे का? नित्य कर्मामध्ये नित्य कर्माचा असा भाग आहे की प्रत्येक कर्म आपण केलं पाहिजे. मग तुळशीला प्रदक्षिणा त्या प्रत्येक स्त्रीनं घातलीच पाहिजे. आणि तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना 2 मंत्र म्हणावे लागतात. सांगू का? मी फुकट सांगत नाही बरं, 500 घेतो, पण आपलं गाव जाऊ द्या 200 कमी करतो. ऐका महिला मंडळ, तुळशीला प्रदक्षिणा करत असताना पहिल्या प्रदक्षिणाला पहिला मंत्र आहे वृंदावने पुष्पसारा तुळशी नंदनी कृष्ण जीवनी. ही तुळशीची 5 प्रमुख नावं आहेत. आणि अशी 5 प्रमुख नावं तुम्ही घेऊन जर पहिली प्रदक्षिणा केली तर एका जन्माचं पुण्य प्राप्त होतं. ऐका, एक प्रदक्षिणा केल्यानंतर एका जन्माचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. दुसऱ्या प्रदक्षिणा आहे आणि दुसऱ्या प्रदक्षिणेला नाव घ्यायचंय कुणाचं? दुसरा मंत्र आहे अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. जर दुसरी फेरी घेऊन हा मंत्र जर आपण म्हटला तर 7 जन्माचं पुण्य आपल्याला प्राप्त होतंय. किती मोठी ताकद तुळशीच्या प्रदक्षिणामध्ये हो. परंतु त्याचं महत्व या हिंदू धर्मातल्या माणसाला सहजासहजी कळत नाही. आणि ते महत्व सांगण्याकरता आमच्या बाळूमामा सारख्या संतांचा अवतार आहे. विठ्ठल. पहिलं काम आहे महिला मंडळ, तुळशीला पाणी, गायीचं दर्शन, आपल्या आई समान असणाऱ्या, वडिला समान असणाऱ्या सासू सासऱ्यांचं दर्शन, आपल्या पतीचं दर्शन.
तर रोज सकाळी उठल्याबरोबर पती हाच स्त्रीच्या जीवनातला परमेश्वर आहे, लक्षात ठेवा. बाकीचे देव नंतर आहेत, अगोदर पती हा देव आहे. पतीची सेवा करणं पतिव्रतेचा धर्म आहे. हो. आता इथं नाही सांगावं लागणार, कारण इथं आलेल्या प्रत्येक माझ्या माऊली आपापल्या पतीचं दर्शन घेत असतील. हात वरती करा बरं, कोण कोण घेते? सगळेच हात वरती आहेत बाबा, एक बी शिल्लक नाही. तुम्ही म्हणता महाराज धरले असते आम्ही पतीचे पाय, पण आमचा पती सुरपाट खेळत येतो, त्याला काय करावं? म्हणून पतीची सेवा मी म्हणतो, नाही तर तुमच्या हातून सेवा झाली, आठवड्यातून एकदा आपला पती घरी आला का मग त्याला म्हणावं, हो तुम्ही दमून आला असाल, थकून आला असाल, भागून आला असाल, बसा तांब्यावर पाणी द्यावं, चहा करू का, पाय दाबू का, पाय दुखतात का, हात दाबू का, डोकं दाबू का, पाठ दाबू का, मान दाबू का, नरड दाबू. नरड दाबायला काय आहे का, करणार नाही. पतीची सेवा खऱ्या अर्थानं हे आपलं नित्य कर्म आहे. विठाला आणि मग दुसरं कर्म आहे नैमित्तिक कर्म, म्हणजे आमच्या असणाऱ्या श्री संत सद्गुरू बाळूमामा सारख्या संतांची पुण्यतिथी करणं, आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करणं, पंढरीची वारी वर्षामधून एकदा करणं, महिन्यातून एकदा करणं, एकादशीचा उपवास करणं, हे काय आहे? नैमित्तिक कर्म आहे. काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, एखादं काम आपल्याकडून कर्म चुकलं असेल त्या कर्मातून उतराई होण्याकरता भगवंताची पूजा करा, साधू संतांची वारी करा, त्याच्यातून तुमची मुक्तता होईल. प्रायश्चित्त कर्म, एखादं वाईट कर्म आपल्या हातून घडलं असेल, जा आळंदीला माऊलीच्या समाधीचं दर्शन घ्या आणि माऊलीला म्हणा, माझ्याकडून क्षमा झाली, फार मोठा अपराध झाला, एक वेळ मला माफ करा. आमच्या माऊलीचं हृदय एवढं मोठं आहे महाराज, दोन प्रेमाचे असूर माऊलीच्या समाधी समोर आपल्या डोळ्यातून जर आले तर अनंत जन्मीचा उद्धार होतो का? तर आमचे माऊली कसे आहेत? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा म्हणून लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवरती आपल्या असणाऱ्या भारतामध्ये किंवा जगामध्ये 8 आश्चर्य सांगितले आहेत, परंतु आपल्या भारत देशामध्ये 9 आश्चर्य असं आहे की एक पुरुष असून, ऐका काय असून, एक पुरुष असून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना माय म्हटलं जातं, माऊली म्हटलं जातं. जगातलं 9 आश्चर्य लक्षात ठेवा. का? तर अंतकरण माऊली सारखं आहे, अंतकरण माय सारखं आहे. त्या माऊली माझे अनाथाची आणि आपल्या लेकरू कसंही असू द्या, ते आपल्या आईला प्रिय असतं. लक्षात ठेवा, 60 वर्षाचा जरी मुलगा झाला आणि 85 वर्षाची जरी आई झाली तर माझं लेकरू आलं म्हणून थरथर त्या हातानं त्या असणाऱ्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवते, तिला आई असं म्हणतात बरं का. लक्षात ठेवा, आईचं अंतकर्म म्हणजे सोपी गोष्ट नाही. आई म्हणजे आपल्या अंगणातली पवित्र तुळस आहे. आई म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या संस्कार रूपी मंदिराचा कळस आहे. आई म्हणजे देवापेक्षा कमी नाही, देवापेक्षाही श्रेष्ठ आहे.
आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनंत उपकार त्या आईनं आपल्यावरती केले महाराज. म्हणून माऊली समान असणारी, आई समान असणारे ते ज्ञानेश्वर महाराज आहे. किती प्रेम करतात. मुलगा कसाही असू द्या, कसाही मुलगा असू द्या, वक्ता असू द्या तर नुकता असू द्या, त्या आईला किती प्रिय असतो, किती प्रिय असतं. बघा एखाद्या असणाऱ्या 3-4 महिन्याचं बालक असावं आणि ती आई मांडीवरती घेते आणि मांडीवरती घेतल्यानंतर दिवसातून 10-15 वेळा तरी ते शी करतं, लघवी करतं. आई कधी नाक धरते का? कधी आईनं घाण केली का त्या लेकराची? हो. परंतु ऐका, ज्या लेकराला आईनं 6 ते 7 वर्षापर्यंत दररोज त्याची संडास लघवी काढली, त्याला धुतलं, स्वच्छ केलं, असं लेकरू मोठं होतं आणि तीच आई म्हातारी होते, आपल्या अंथरुणावरती पडले, तिला उठता येत नाही, बसता येत नाही. ऐका हो, धर्म कुठं चालला आपला? त्या आईला उठता बसता येत नाही. एखाद्या वेळेस चुकून न जाणे जर तिची अंथरुणामध्ये मल विसर्जन किंवा लघवी झाली तर काही काही बहादर मुलं अशी आहेत की तोंडाला रुमाल बांधून त्या आईजवळ जातात. काही वाटत असेल त्या आईच्या जीवाला, काही वाटत असेल. हे संस्कार कशामुळे आपण विसरलो? या संत समागमांमध्ये आपण येत नाही. संतांचा समागम, संतांची संगत आपण विसरलो. आळंदी पंढरीची वारी आपण विसरलो. त्यामुळं हे कृत्य आपल्याला करायला माणूस धजवतो. महाराज लक्षात ठेवा. म्हणून मी हात जोडतो, पाया पडतो इथं आलेल्या प्रत्येक माणसाला. संसारामध्ये एका भाकरीच्या ऐवजी आपण अर्धीच भाकरी खा, मिळू द्या आपल्याला अर्धी भाकरी, काही आपण मरत नाही. कोट्यावधी रुपये मिळवण्यापेक्षा थोडेच पैसे कमवा, परंतु आपल्या मुला लेकरांकरता संस्कार देण्याकरता वेळ द्यावे, वेळ द्या. लक्षात ठेवा. परंतु आजकाल असं झालंय की बाप गुंतला पैसे कमवण्यामध्ये आणि आई गुंतली टीव्हीची मालिका पाहण्यामध्ये. 7 वाजता प्रत्येक घरामध्ये जा, एकच मालिका चालू आहे. तुला पाहते रे, कशाला? मोबाईलला. तुझ्यात जीव रंगला. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. इथं आलेल्या प्रत्येक आईला माझी विनंती आहे, जर आपण मोबाईल मध्ये स्वयंपाक करत असताना सैराट पिक्चर पाहिला, लक्षात ठेवा, मोबाईल मध्ये जर सैराट पिक्चर पाहिला तर मुलं सुद्धा गायराटच जन्माला आल्याशिवाय राहणार आहे. असू द्या मोबाईल, मी नाही म्हणत नाही, परंतु जे पाहायचं ते पहा ना. त्या मोबाईल मध्ये अख्खी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी आहे, 4.5 अभंगाचा गाथा आहे, भागवत आहे, रामायण आहे, अनेक पाहण्यासारखं आहे. परंतु आपण ते सोडून देतो आणि नाही त्या गोष्टी पाहतो. अरे याच्यामध्ये आपलं हित आहे का महाराज? याच्यामध्ये आपलं हित नाही. म्हणून लक्षात ठेवा, महिला मंडळ, आपण स्वयंपाक करत असताना तो मोबाईल कधी पाहायचा नाही. जरी पाहायचं झालं तरी त्याच्यामध्ये रामायण मालिका पहा, कीर्तन ऐका. आणि मग काय, जर आपण स्वयंपाक करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं, मुखामध्ये भगवंताचं नाम असेल तर त्या नामस्मरणाचा अंश आपल्या स्वयंपाकामध्ये उतरतो. आणि जो स्वयंपाक आपल्या हातचे घरातली माणसं खातात, आपला पती असेल, सासू सासरे असतील, मुलं असतील, त्यांची बुद्धी आणि त्यांच्या बुद्धीमध्ये विवेक जागृत होतो. लक्षात ठेवा. विठ्ठल प्रत्येक ठिकाणी इथं आल्यानंतर कीर्तनच ऐकलं पाहिजे. इथं आल्यानंतर संसाराची आठवण नाही केली पाहिजे. आता काय अवघड आहे. कीर्तनात आल्या सुद्धा घरचं ध्यान. हो, कीर्तनात आल्यावर सुद्धा वारीला गेलं तरी माणसं तिथनं मोबाईलवर फोन करते, होय ग संध्याकाळ झाली, कोंबड्या डालल्या का? आता त्या कोंबड्याचं वारीत कशाला ध्यान करतो? अवघड परिस्थिती आहे, अवघड परिस्थिती. म्हणून इथं आल्यानंतर कीर्तनच ऐकलं पाहिजे. मगाशी आम्ही गाडीतून उतरलो आणि 2-3 आजीबाई गप्पा मारत होत्या. आता इथं आल्यानंतर सप्त्यामध्ये आपण देवाच्या गप्पा मारल्या पाहिजे. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या जावायच्या. पहिली आजी म्हणली, होय ग तुझा जावाय लईच मोठा आहे जणू. पोरगीचं म्हणले, नशीब आहे. हो लईच मोठा आहे. म्हणले काय करतो? दिवसभर नुसत्या नोटाच पिसतो. म्हणजे नोटा 50ची, 100ची, 200ची, 500ची, 1000ची बंद झाली म्हणा. 2000ची नुसत्या नोटा मोजतो, नुसत्या नोटा. हो
नुसत्या नोटा नुसतं एवढा मोठा आहे. हो काय काम करतो काय नाही म्हणलं एसटीचा कंडक्टर आहे. बघा जावय असल्या गप्पा. दुसरी म्हणली तुझा तर एसटीचा कंडक्टर असेल, माझा तर एवढा मोठा आहे 65 लाखाची गाडी त्याच्याकडे, 24 तास गाडीतच उतरत नाही. किती तास? 24 तास अजिबात खालीच उतरत नाही. 65 लाखाची गाडी त्याच्या ताब्यात आहे. म्हणले काय काम करतो काय ना म्हणले पोकलेनचा ड्रायव्हर आहे. आता अशा गप्पा जर इथं मारल्या तर कसं आपलं हित होणार. म्हणून महाराज म्हणतात जे खरं आपल्याला हित शिकवतात ते माझे संत आहेत आणि ते माझ्या माऊली समान आहेत, माझ्या आई समान आहेत आणि हे असणारे आपल्यावरती प्रेम करतात. कशाप्रमाणे? अभंगाचं दुसरं संत आपल्यावरती निश्चिम भावानं प्रेम करतात आणि आपलं हित करतात. लक्षात ठेवा. म्हणून पहिला वर्ग आपण सांगितला होता. कोणता वर्ग सांगितला होता? गेली का मथुरा पाण्यात. म्हणून कीर्तन ऐकत असताना चित्त आपलं कीर्तनाकडे पाहिजे बरं का. कसं कीर्तन ऐकायचं 2 मिनिटांमध्ये सांगतो. भजन करा विठ्ठला एक आई लक्षात कीर्तन कसं ऐकायचं हे सांगतो. एक आई आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन पंढरपूरच्या आषाढी वारीला गेली. पहिलीच वेळ होती तिची. आणि आषाढी वारीला गेल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेली. आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काय संतांचा जनलोट आहे. वैष्णव दाटलेले आहेत. सर्व गर्दी असते महाराज. आणि त्या गर्दीच्या ठिकाणी असं झालं की गर्दीमध्ये ती आई सापडली. आणि सापडल्यानंतर त्या मुलाला खाली ठेवलं. आणि खाली ठेवल्याबरोबर गर्दीचा लोट आला. मुलगा एकीकडे गेला, आई एकीकडे गेली. मुलाची आणि आईची ताटातूट झाली. एक मुलगा स्वतःच्या डोळ्यात बघत आईचा हरवावा. किती दुःख त्या आईला झालं. टाहो पडला पांडुरंग आता काय करू. 2 ते 4 तास ती आई मुलाला शोधत होतं. मुलाचा तपास लागला नाही. म्हणून शेवटी 1 किलोमीटर पलीकडे एका समाधीला टेकून ती थकली होती बिचारी. तिच्या डोळा झाकला. आणि डोळे झाकल्यानंतर काय झालं, इकडे तो 5 वर्षाचा हरवलेला मुलगा कुणाला तरी सापडला. आणि त्या चंद्रभागेच्या घाटावरती तो पोलिसांच्या हवाली कोणीतरी केला. आणि मग ते पोलिसांनी त्या स्पीकर मध्ये अलाउन्सिंग करायला सुरुवात केली. ऐका हो ऐका. एक 5 वर्षाचा टी शर्ट आणि काळी जीन पॅन्ट घातलेला मुलगा. हे शब्द कुणी ऐकले? 1 किलोमीटर आई पलीकडे बसलेली होती. त्या वाळवंटामध्ये एवढा कालवा होता, एवढा गोंगाट होता, तरी फक्त काय ऐकलं? ऐका हो ऐका. एक 5 वर्षाचा मुलगा हरवलेला सापडलेला आहे. हे शब्द कुणी ऐकले? त्या आईनं ऐकले. कसे ऐकले? मनाचे कान करून आपला हरवलेला मुलगा आता सापडलेला आहे. बाकीचा कुठलाही तिने विचार केला नाही. फक्त आपल्या मुलाच्या वर्णनाकडे तिचं जसं लक्ष होतं, तिचं आईचं जसं मुलाकडे लक्ष होतं तसं लक्ष आपलं कीर्तनात पाहिजे. विठ्ठला याचं कारणही सांगतो. कीर्तनातला एक वाक्य जरी आपण ऐकलं, एक वाक्य तरी आपल्या जीवनाचा कायापालट होतो. कसा? हो, एक सावकार होते सावकार. आणि सावकार ते कधीच कीर्तनावर जात नव्हते. आणि सहसा करून मोठ्या लोकांना कीर्तन आवडत नाही बरं का. जे मोठे असतात पैसेवाले त्यांना कीर्तन हे असले भजन आवडत नाही. आणि मग असा सावकार होता गावामध्ये सप्ताह असायचा, कधीच कीर्तनाला जात नसायचा. परंतु 1 वर्षी गावकऱ्यांनी विचार केला की या सावकारांना कधीतरी आपण कीर्तनात आणायचं म्हणजे आणायचं. सगळ्या गावाने विचार केला. म्हणून त्याच्या पाहुणा कीर्तनकार होता, पाहुण्याला तारीख दिली. आणि कीर्तन करण्याकरता पाहुणा आला. पाहुण्याने विनवणी केली, सावकार आजच्या दिवस तरी कीर्तनाला चला. म्हणला मी कधीच कीर्तनाला येत नाही, आपल्याला कीर्तन आवडत नाही. 5 मिनिटं तरी बसा.
म्हणून सावकार कीर्तनाला गेले आणि फक्त 5च मिनिटं बसले आणि 5 मिनिटं बसल्यानंतर त्या कीर्तनकाराने एकच वाक्य सांगितलं, ऐका, एकच वाक्य सांगितलं की माणसानं कुठलीही मोठी गोष्ट करत असताना किंवा मोठा व्यवहार करत असताना, एखादं मोठं काम करत असताना, महत्वाचं काम करत असताना माणसानं थोडा तरी विचार करावा. हे वाक्य बरं का, कोणतं वाक्य होतं? कोणतंही मोठं काम करत असताना त्याच्या अगोदर माणसानं थोडा विचार करावा. एवढंच वाक्य त्या सावकारानं ऐकलं आणि तो म्हणला आपल्याला कीर्तन नाही पाहिजे, निघून गेला. एकच वाक्य त्याच्या कानामध्ये राहिलं आणि निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रानामध्ये तो कामाला गेला आणि इकडं त्याचा 15-16 वर्षाचा मुलगा, तरुण वयातला मुलगा आणि पत्नी बिचारी घरी होती, दोघेच घरी होते. आणि अचानक काय झालं, तो मुलगा कॉलेजला असायचा परंतु त्या दिवशी अचानक त्याला ताप आला आणि ताप आल्यानंतर एवढा ताप चालला की मेंदूपर्यंत त्याचा ताप गेला. काय करावं त्यानं सांगितलं, आई मला खूप भीती वाटते, काहीतरी कर. म्हणून आईनं त्या मिठाच्या पट्ट्या डोक्याला लावल्या, थोडासा ताप उतरला आणि मग त्या मुलानं सांगितलं, आई मला खूप भीती वाटते, तू असं कर, मी आता इथं पलंगावरती झोपतो, तू माझ्या शेजारी झोप, म्हणजे माझी भीती जाईल. म्हणून आईनं काय केलं, त्या मुलाच्या तोंडावरती चादर टाकली, तो झोपी गेला आणि मुलाला झोपवता आई सुद्धा झोपी गेली. दोघांनी चादर अंगावरती घेतली आणि तो सावकार असणारा माणूस दुपारी 12 वाजता जेवणाकरता घरी आला आणि घरी आल्याबरोबर त्याला माहिती होतं आपला मुलगा शाळेत जातोय, परंतु मुलगा काही शाळेत गेला नव्हता. त्यानं पाहिलं पलंगावरती आपल्या पत्नीच्या शेजारी कोणीतरी परपुरुष झोपलाय, असा त्याला संशय आला. बरं का, काय झाला? संशय आला. संशय हा खूप वाईट असतो बरं का, लक्षात ठेवा. म्हणून संशयावनी थोर, अनेक पाप नाही घोर, विनाशाची वागोर प्राणी अशी, लक्षात ठेवा. म्हणून आज जे पती पत्नीची भांडणं या कोर्टामध्ये उभं राहायला सुद्धा जागा नाही महाराज. कशामुळं? या संशयाच्या पायी, लक्षात ठेवा. म्हणून विश्वास हा खरा धागा आहे. पतीच्या आणि पत्नीला नात्याचा जोडण्याचा विश्वास हा धागा आहे. विश्वास पाहिजे. हो, म्हणून त्यानं विचार केला, माझ्या पत्नीच्या शेजारी कोणीतरी परपुरुषी झोपलाय. तळपायाची आग मस्तकाला गेली. त्या असणाऱ्या भिंतीवरती तलवार खुंटीला अडकवली होती. तलवार मेनामधून बाहेर काढली आणि आता मारणार. तेवढ्यात शब्द आठवले. कुणाचे? कीर्तनकाराचं वाक्य आठवलं. काय आठवलं वाक्य? कोणतंही महत्वाचं काम करत असताना माणसानं थोडा अगोदर विचार करावा. हे वाक्य त्याला आठवलं आणि त्याने विचार केला. लक्षात ठेवा, काय विचार केला? आता तर मी या दोघांना मारणारच आहे, परंतु त्या आधी बघू आपल्या पत्नी समेत कोण झोपलंय, अगोदर बघू. म्हणून त्याने काय केलं, तलवार खाली ठेवली आणि चादर बाजूला काढली. महाराज, तो स्वतःचा मुलगा आणि स्वतःची पत्नी त्याला समोर दिसली आणि डोळ्यामधून आश्रेच्या धारा वाहू लागल्या. पळतच गेला. ज्या महाराजांनी हे वाक्य सांगितलं, महाराज त्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि कायमचा शिष्य त्या महाराजांचे बनले. म्हणून ऐका, कीर्तनातल्या एका वाक्यामुळं त्या स्वतःच्या मुलाचा जीव वाचला, पत्नीचा जीव वाचला आणि या दोघांना जर मारला असतं त्याला सुद्धा फासावरती जावं लागलं असतं. म्हणून एवढा अख्खा प्रपंच कीर्तनकाराच्या एका वाक्याने जर वाचत असेल तर 2 तास नवे 7 दिवस जर आपण कीर्तन ऐकलं तर किती मोठा फायदा आहे. विठ्ठल, म्हणून कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे, 2 तास टाइमपासचं साधन नाही. नाहीतर महाराज म्हणतात, काय लोक लय हसवलं बरं का आज महाराजांनी, लय भारी कीर्तन झालं, कोणता अभंग घेतला होता, तसलं नाही का विसरायचं आपल्याला, अशी परिस्थिती आहे. हा, म्हणून खऱ्या अर्थानं कीर्तनकारानं सुद्धा भान ठेवावं बरं का. मी माफी मागतो, कोणी असेल ज्याची पद्धत वेगळी असते. ही गादी, कीर्तनाची गादी कशा करताय? भक्ती ज्ञानाविरत इतरांना गोष्टी न कराव्या, प्रेम भरित वैराग्याच्या युक्ती विवराव्या, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कैसी? भक्ती ज्ञानाविरत किती काय सांगायचं नाही. लक्षात ठेवा. म्हणून कीर्तनाची गादी पवित्र आहे. इथं एका वाक्यानं अनेकांचे संसार उभे राहिले. हो, माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी या संसाराकरता, या तुमच्यासारख्या माझ्या माणसांकरता अख्खा आयुष्य पणाला लावलं. आणि म्हणून तो भगवान परमात्मा जर कुणी आणला असेल तर त्या मायरूपी, माऊलीरूपी साधू संतांनी या भूतलावरती आणला. म्हणून महाराज सांगतात, आपल्या जीवनाचं जर आपल्याला हित करायचं असेल तर हित ते करावे. देवाचे चिंतन. कसं चिंतन करायचं? एकदा सर्वांनी हात वरती करा.
ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी बाळूमामाच्या समोर आपण बसलेलो आहोत. सर्वांनी हात वरती करायचे. काय कानी असे केले असे जणू काही इलेक्शनला उभं राहिलाय. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे. केले का? राहू द्या 3:45 वाजेपर्यंत. थांबा, खाली घेऊ नका. सर्वांनी एकच गजर करायचा आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण. रामकृष्ण जशी आई आपल्यावरती प्रेम करते आणि आपलं हित होण्याकरता संत आपल्याला शिकवतात, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. खऱ्या अर्थानं हा उपाय त्यांनी सांगितला. आणि भगवंताचं चिंतन करण्याकरता ऐका, संतांच्या समोर इतर वेळी आपण घरी केलेलं जे भगवंताचं चिंतन आहे त्याच्यापेक्षा 10 पट पुण्य इथे येऊन चिंतन केल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं. लक्षात ठेवा. आज या ठिकाणी जवळजवळ 5,000 तरी लोक असतील, 5,000 भाविक असतील. ऐका, नामस्मरण किती घडतं आपल्याला लक्षात ठेवा. सांगतो, विठ्ठल शब्द म्हणायला किती वेळ लागतो? विठ्ठल विठ्ठल शब्द म्हणायला किती वेळ लागतो? एक अर्धा सेकंद. म्हणून अर्धा सेकंद एकदा विठ्ठल म्हणायला लागतो. मग एका सेकंदात 2दा विठ्ठल आपण म्हणतो. आणि मग किती सेकंदाचा 1 मिनिट? 60 सेकंदाचा 1 मिनिट. ऐका, 60 सेकंदाचा 1 मिनिट आणि 60 मिनिटाचा 1 तास. 120 मिनिटांचे 2 तास कीर्तन 2 तास असते. लक्षात ठेवा, एका सेकंदात जर 2 वेळा नामस्मरण आपल्याला घडत असेल तर 120 मिनिटांमध्ये किती नामस्मरण घडत असेल. म्हणून हे पुण्य अगाध आहे. आणि आमचे बाळूमामा खऱ्या अर्थानं जे संत आहेत आणि पुण्य कमवण्याकरता महाराज सांगतात, तुका म्हणे पापे जाती संताची आजपे किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणून असे आमचे बाळूमामा खऱ्या अर्थानं जशी आपली आई पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि जसं आपल्या मुलाचं ओझ 9 महिने 9 दिवस कुठल्याही प्रकारचे हाल अपेष्टा या ठिकाणी बाजूला ठेवून, कष्ट बाजूला ठेवून जे पोटातलं मोल सांभाळते ना, त्याप्रमाणे संत आम्हाला सांभाळत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणाले की माझ्याकडे हित करण्याची माझ्याकडे ताकद नाही. माझ्या हिताची सर्व जबाबदारी आणि हिताचं सर्वस्व ओझ तुमच्यावरती. अभंगाचं शेवटचं चरण. Oh,
तुकोबराय म्हणतात की खऱ्या अर्थानं आपलं हित, आपलं चांगलं, आपल्या जीवाला मोक्ष जर कोण प्राप्त करून देणार असेल तर माझे संत आहेत, माझे संत शिरोमणी सद्गुरू बाळूमामा आहेत. म्हणून सद्गुरू सारखा से गुरु सारखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी. जर आपले सद्गुरू, आपले श्रीगुरु आपल्या पाठीशी असतील तर कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये घेण्याचं कारण नाही. त्याच्याकरताच बाळूमामा इथं आज आले. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामधलं कुठलंही दुःख असू द्या बाळूमामाच्या समोर व्यक्त करा. कुठलंही संकट असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, आमच्या मामांच्या समोर व्यक्त करा. ती दूर होणारच. परंतु त्याच्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा तेवढाच शुद्ध भाव असावा लागतो बरं का. शुद्ध भावानं जर आपण भगवंताची भक्ती केली तर खऱ्या अर्थानं संतांची भक्ती केली. संत या ठिकाणी आपल्या उद्धाराचं साधन आहे. म्हणून असो हे सर्वस्वाचं ओझ, परंतु संतांना शरण जाण्याकरता महाराज सांगतात हे ओझ म्हणजे कोणतं ओझ? आपल्यातला काम घालवला पाहिजे, आपल्यातला क्रोध, अभिमान सर्व इथंच आपल्याला सोडायचंय. लोभ, मोह, मद, मत्सर, माया, इच्छा, मनशा, कामना हे जे षडविकार आहेत जागच्या जागी आपल्याला सोडायचे आहेत आणि असणारं ओझ संतांच्या ठिकाणी अर्पण करायचंय. म्हणून जीवन जगत असताना वारकरी बनायचं असेल, बाळूमामांच्या शिष्यत्वाला प्राप्त व्हायचं असेल तर जीवनामध्ये 7 गोष्टी कधी करू नका गड्या. ऐका, 7 गोष्टी शास्त्र सांगतंय. कोणत्या 7 गोष्टी करायच्या नाहीत? दूतांच मांस मदिराच वेश्या मृगयात चौर्य परदार सेवा. या 7 गोष्टी. दूत म्हणजे पत्ते खेळणे, मांस खाणे, दारू पिणे, या गोष्टी आपण कधी करायच्या नाहीत. हो, लक्षात ठेवा. पत्ते खेळण्यामुळे काय झालंय, अवघड परिस्थिती. परवा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, परवाच असेल बरं का महाराज, कोणकुले महाराज, परवा सप्त्याला गेलो, कीर्तन चालू होतं. त्या सप्त्याच्या मंडपामध्ये पुढे कीर्तन चालू आहे, पाठीमाग मंदिरामध्ये पत्ते खेळत होते. मंदिरामध्ये ते पत्ते खेळणारे खेळणार का, पण जी नकरी होतं का पाऱ्याचं, की त्यांच्या जवळ गेलं म्हणते राणी टाक, राणी टाक, राणी टाक. करायला सुद्धा असं म्हणून दूत पत्ते खेळणे सर्वात मोठं पाप आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय झालंय आपल्या सर्वांना माहितीये, त्या पांडवांना एवढे मोठे राजाचे लेख असताना सुद्धा कपाळाला लिहिला माती राहिली नाही. अरे माती जमीन जाऊ द्या, संपत्ती जाऊ द्या, स्वतःची धर्मपत्नी डावावरती मांडली. एवढी बुद्धी भ्रष्ट झाली त्या पत्त्यामुळे. म्हणून दूतांचे मांस खाऊ नये. जर मांस खाणं हा अधिकार कुणाचा आहे? ज्या प्राण्याला सुळे दात आहेत, सुळे भगवंताने निसर्गाने दिलेत, त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. सुळे दात कुणाला असतात? कुत्र्याला, मांजराला, बोक्याला, वाघाला, सिंहाला, लांडग्याला. हो, आणि राक्षसांना मांस खाण्याचा अधिकार दिलेला आहे, माणसांना नाही बरं का. आज कोण खातंय मांस? श्रावण महिन्यामध्ये माणसं पाळतात, नको रोयला का श्रावण आहे, श्रावण आहे, श्रावण आहे. आणि श्रावण महिना संपला की 2 किलोमीटर लाईन असते. कशाला? काळ्या पिशवीतला आणायला. हे काय श्रावण पाळ नाही का? लक्षात ठेवा. मांस खाणं अतिशय घातक आहे. मांस खाऊन हौस करी जोडून वैरी ठेवीला. लक्षात ठेवा. दारू पिणं किती वाईट आहे, दारू पिणं किती वाईट आहे. त्या दारूमुळं 56 कोटी यादव गेले, 56 कोटी. लक्षात ठेवा. आपली कुठं उद्बत्तीला होता 56 कोटी श्रीकृष्णाचे यादव. अरे भगवंताचे सख्खी भावकी असताना सुद्धा त्यांना मरावं लागलं त्या दारूच्या पायामध्ये. जा, जो माणूस दारू पिते त्याच्या घरी एकदा जा, त्याच्या पत्नीच्या डोक्याला तेल नसते महाराज, मुलांच्या कपड्याला अंगाला कपडे नसतात,
हो, काय बिकट परिस्थिती या ठिकाणी असते, म्हणून हात जोडतो, पाया पडतो, पदर पसरतो. आज या ठिकाणी आपण बाळूमामांच्या समोर आहे, बाळूमामांच्या समोर आहे. म्हणून जे जे व्यसन आपल्याकडे असेल, अरे आपल्या करता, ऐका, आपल्या करता त्या बाळूमामांनी आपलं सर्व संसार सोडला, आपलं सर्व जीवन सोडलं. आपण एक तंबाखूची पुडी त्यांना देऊ शकत नाही. घ्या शपथ, आजपासून सर्वांनी जो तंबाखू खात असेल, आजपासून तंबाखू खाणार नाही. तंबाखूची पुडी दर्शनाला आल्यानंतर बाळूमामा समोर ठेवा, सिगारेटचं पाकिट बाळूमामा समोर ठेवा, गुटख्याची पुडी बाळूमामा समोर ठेवा. झालेलं सर्व पाप तुमचं धुवून गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला अरे सत्य कशा करता असतात, कीर्तन कशा करता असतात. काहीतरी आपण समाज सुधारला पाहिजे, समाजाचं काहीतरी आपण देणं लागतोय. म्हणून नुसतं कीर्तन चिंतन ऐकून सांगून चालणार नाही महाराज. या ठिकाणी आपल्याला मी असं सांगेन, परमार्थ म्हणजे काय? फक्त कीर्तन करणं, धोतर घालणं, माळ घालणं, वारी करणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ या शब्दाचा अर्थ भगवंतानं दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं, याला परमार्थ म्हणतात. आणि म्हणून सांगतो, माणसाच्या गळ्यामध्ये एक वेळ माळ नसू द्या, परंतु माणसाच्या पोटामध्ये मळ नसावा, लक्षात ठेवा. जर मळ असेल तर माळ घालून सुद्धा आपला काही फायदा नाही. हो, म्हणून जीवन जगत असताना आपलं हित जर करायचं असेल तर या 7 गोष्टी मुख्य प्राण्यांना जगू द्या, त्यांचा जीव घेऊ नका. ज्या बकऱ्यांचं आज आपण दर्शन घेतोय, त्याच बकऱ्यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कत्तल होत असेल ही लक्षात घ्या लक्षात जरा. म्हणून खऱ्या अर्थानं ही सेवा करण्याची संधी सर्वच या ठिकाणी आमचे ग्रामस्थ असतील, आमचे चेअरमन साहेब बाळासाहेब जाटोळे असतील, सर्वच आमचे भजनी मंडळ, आमचे सुहास महाराज असतील, या गावचं वैभव कीर्तनकार आहेत ते सर्वच भजनी मंडळ आमच्याबरोबर आलेले, सर्वच या ठिकाणी तुम्ही हजारोच्या संख्येने आज बाळूमामाच्या समोर उपस्थित आहात. बाळूमामाचा प्रसाद घेण्याकरता, खरा प्रसाद जेवण करणं म्हणजे खरा प्रसाद नाही. बाळूमामाची कृपा जर आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल तर जीवनामध्ये व्यसन करू नका. आई वडिलांची, आपल्या मुलालेकरांची, खऱ्या अर्थाने या समाजाची, या देशाची सेवा ज्यावेळेस कराल आणि ज्यावेळेस होईल या सप्त्यामध्ये व्यसनांची होळी, विकारांची होळी त्याच दिवशी वाजेल या रावणगावच्या बाळूमामाच्या सप्त्याची स्वर्गामध्ये टाळी. बाळूमामांचे म्हणून पुन्हा एकदा त्या बाळूमामांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि सर्वांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं हीच त्यांच्या चरणी या ठिकाणी विनंती करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर सद्गुरु बाळूमामा की जय. बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं करविली तैसी केली कटकट वाकडी का नेट देव.